रात्रभर रामकृष्ण आणि सकाळच्या पाणी पाणी कोरा कोणी काय महाराज धन मिळाले या कोटी संगे नभे नमुनी पाणी खासिले उदंड अंती जासी सुकल्या तोंड परगणा याला सोबती रे दाला शेवटी गवऱ्या संगती कशा करता याच्या करता का भजनीच्या करता सांगतो का आपल्या पलीकडे दिसतो बऱ्याच ठिकाणी मला गाव पाहिलं तर रामकृष्ण आणि गाव संपलं का बायकोला भरकरी अशी आमची चालली पाहिजे कबुली थोडी द्या ना तुम्ही आम्ही भाऊजी माणसं बॉर्डर येते ती काही पोलिंगर म्हणून तर या ठिकाणी सत्ता चाललाय बॉर्डरवर जर का थोडस पाखांडवाद केलं तर मग मात्र आपल्याला कळलं काय होतं इथे नेमकं नाही कळलं का बॉर्डरवरती पाखांड जर धरलं आपल्यासारखं असं तर काय होईल परिस्थिती आपली मग आपली कोणती बॉर्डर आहे महाराज आपली परमार्थाची बॉर्डर आहे माझ्या संत सेवक या नात्याने माझ्या संतांची बॉर्डर आहे माझ्या पांडुरंगाची बॉर्डर आहे मी या बॉर्डरवरती लक्ष करता म्हणून साधक या अवस्थेमध्ये उभा आहे ना ती माझी ओरिजिनल असावी आणि त्यानंतर मग आपल्याला देव भेट दिल्याशिवाय राहत नाही महाराज पण आपली ही नाही अवस्था रामकृष्ण हरी करत भजन करतो गाव संपलं बायकोला फोन करतो परत गाव पाहिजे का विठ्ठल 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 अरे तू कोणाला फसवतो दादा जरी तू एखाद्या वेळेस तुला असं दिसत असेल का तू मी त्याला नाही फसवीत मी इकडे फसवतो अरे इथलं तोच आहे ना दर्शन करून आधी पूजा अंतकरणे विकाराचा बोलल्या चार बाजूला हात लावून दर्शन करतो मंदिरामध्ये त्याचं निमरण खाली होते माझी वाढते हे मी थोडं कडू का बोललो महाराज लक्षात घ्या आपली ही असणारी पद्धत बनवणं महाराज म्हणतात साधक हो या विण पाखांड नाही काही पाखांड नका धरू अंधश्रद्धा मुळीच धरू नका आज माणसांकडे एवढे अंधश्रद्धा आहेत महाराज काय बोलावं एक सांगू का तुम्हाला नियम सप्ताहामध्ये जर फळ प्राप्त करायचं असेल तर ज्यांनी तांबाखूची बटवी आणली ज्यांनी मिश्री डबे आणले त्याला सप्त्याचं फळ कधी मिळत नाही हे 50 वर्षाच्या नाही 65 वर्षाच्या पुढच्या माणसांना मारते म्हणजे 65 पण खाली आहे ना सगळे आडर त्यांना कधीच माफ होत नाही लक्षात ठेवा तर मंडपात येण्याकरता जर एवढं पथ्य असतील तर तिथून पुढे आपल्याला ऐकायचं आहे तरी ते मनाच्या कानी बोल बुद्धीचा डोळा आणि मग मला म्हणतात ते साठवाटी घाले चित्ताची आणि मग त्याचं दर्शन होतं मला तुम्ही आम्ही काय करतो माहिती का आता नका कोणी काय असं दाबू उद्याला कोणी आणलं असेल तर बाहेर जाऊन टाका परत जेवायच्या अगोदर टाका त्याला दगडापाशी घ्या त्या डबीला आपल्या डायकडा द्या ही पण काढी ती स्वतःचं शरीर समाप्त करतील दुसरीला पण देतील तिचंही हाताला जाणून टाकेल खवाय तू पण खाते तू पण खाणे मी पण खाते आणि तंबाखूवाले मंडळी सांगून जायचे माझी माग हो बॉडीफिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस लाईफ शरीर महत्वाची आहे ज्यांनी व्यसन केलं आणि व्यासपीठावर जो महाराज तंबाखू मिसळी सिगारेट काही खाऊन येत असेल ना मुळीच कीर्तन ठेवू नका आजपासून महाराज त्या माणसाची अरे लक्षात आज सत्य परिस्थिती भगवंताच्या नामकीर्तनामध्ये आजही पण व्यसनाधीन मंडळी सगळे बाळा हो आम्ही बोलतो आम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस बेल्ट बांधला जायचं ना बेल्ट बांधल्याच्या नंतर ज्यावेळेस ती बक्कल एकमेकांमध्ये फिटवायची ना महाराज त्यावेळेस ती बक्कल सांगायची बघ अरे भारत मातेच्या सेवेची सुमार असते तुझ्या पांडुरंगाचं एक ही सतत बदल कोणतं काय असेल ना आधी माझी आदिशक्तीजीने पांडुरंगाला स्फूर्ती दिली स्फूर्ती देणारी ती एक अशी जगज्जननी आहे का महाविष्णू माऊली तलवार आहे त्यावेळेस भिंतीवरती बसले होते पाठीमागे आई जगदंबाई माता होती माऊली 1400 वर्ष त्यांना पाहता येत ना माऊली हातामध्ये साप दिसतोय ना माऊली त्या सापाकडे ह्या 1400 वर्ष त्यांना माणसाला नेमकं देव कसा असतात ते सांगा काय मला हो मुक्त मला कळत नाही फक्त टच मारली निर्जीव भिंत चालली एवढी ताकद या भारत मातेच्या अंतर्गत वंदे देशामध्ये माझ्या मुक्ता जन्म आली महाराज त्या भारत देशामध्ये आले माझ्या मुक्ता मला फक्त टच मारली दादा असणाऱ्या ज्या पापी अहंकाराचा पाप नष्ट करून टाक अहंकार नष्ट करून टाक फक्त शक्तीच मारली ना आणि जर जी आई आपल्याला शक्ती देत असेल त्या आईचं रक्षण करणं हे तुमचं अंतःकरण कर्तव्य आहे त्या आईजवळ कशा करता पाखंड त्या देवाजवळ कशा करता पाखंड महाराज आणि म्हणून लक्षात ठेवा आजपासून पाखंड विरहित भक्ती करणारे साधक हो हरिनाम आपण
आणि प्रकाशाची वाट त्याचं नाव धर्म आहे. माय बाबा साधू संत महापुराण ज्यावेळेस लिखतात आणि ज्यावेळेस तुम्हाला एकांती वैसले सर्व सिद्धांत सोडिले ते कधी वडुले काढले श्री हरी विठ्ठलाचे नाम. पहिल्या युगाचा सार फक्त एका चरणाशी आहे. कोणत्या? दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे. बोला ना बाबा काय आज्ञा आहे? आज्ञा काय आहे? अरे बघ तुझ्या आईच्या डोक्यावरती पाण्याचा हंडा आईचं शिर उडवून टाक. जमदग्नी मुनींची आज्ञा त्या नात्यानं परशुरामानं स्वीकारली. आईचं शिर उडवलं. शिर एका बाजूला पडलं, धड एका बाजूला पडलं. जगाच्या बापानं दरबारात सांगितलं बाबा, सांगितलं बाबा, त्या नात्यानं पाळली आज्ञा. आता फक्त दुसरी एक कसोटी असेल ज्याचं शिर उडवलंय तो मला पाहिजे. जगाच्या दरबारात जगाच्या बापानं डोक्याला हात लावून सलाम ठोकला बाबा माझ्या आईचं शिर फक्त मला जोडून द्या. काय कळालं का? कोण मागितलं? दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. तू मेरा कर्म तू मेरा धर्म. आलं का लक्षात? एक कर्म असतो एक धर्म असतो. कर्म कोण आहे? कोण कर्म आहे? हा अरे येथे आली व याची निज कर्म केले कर्मे ती बागी भोगावया. तो एक कर्म त्या कर्मेने पाठवलेले दोन कर्म तिच्यापैकी पहिले एक बाप कर्म आई कर्म. त्याच्यामधलं बाप आणि आई कर्म संलग्न नात्याने ज्यावेळेस तो मिळणे कर्म त्याची नाती उपाधी योगाने आम्ही नटलो तर त्यांचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं धर्म ह्या नात्यानं कर्म आहे. आलं का लक्षात? म्हणून एक कर्म आहे आणि एक धर्म आहे. अंधकाराचा नायनाट करीन, प्रकाशाची वाट दाखवेल, आई बापा समोर दाखवेल. ह्या माळेगाव पठारमध्ये जन्माला आलेलं तुमचं लेकरू आहे. आता पायाच्या काड्या मॉडर्न डीजेत नाही मारणार. कुठे जाईल अशी कुस्ती माझी दिल्लीच्या तख्तपाटणावरती का जी कुस्ती अखंड कामाला येईल. एक गोडवाक्य बोलतो बघा. हिमाचल प्रदेशामध्ये जन्मलेल्या 21 वर्षाच्या नवजवान युवकाने परमवीर चक्र विजेता प्राप्त होत असताना कॅप्टन सौरभ काळे नावाचं व्यक्तिमत्व आहे. वय वर्ष 21 आहे. तू ही मेरा कर्म तू ही मेरे धर्म हर वतन तेरे लिए. हे वतन हे सगळं तुझ्या करता आहे आणि हे वतन सुद्धा तुझ्यातच जाईल. अखंड माऊलींच्या दाराजवळ यावं, देहूजवळ जाऊन माझ्या तुकोबरायांचं दर्शन घ्यावं, माऊलींचं दर्शन घ्यावं. दर्शन घेऊन कीर्तनातून फक्त एक वाक्य ऐकावं का जगाच्या दरबारामध्ये ऐका रे बाबा आई शक्ती जगदंबा माता माझी जाऊ सांगते बाळ शिवा. बघ त्या दरीमध्ये एक मारतोय आणि एक मार खातोय. जो मारतोय ना त्याला तू मारणारा हो. त्याला ज्यावेळेस मारशील ना त्यावेळेस तो मार खाणारा सुखी होईल. तो माझा बळीराजा आहे माझा भाऊ. एवढंच वाक्य ऐकलं आपल्या गोष्टींवरती गेला. कारगिल नावाचा पहिला मोरा ठरला गेला 21 वर्षाचा तरुण. आता आपल्याकडे फार कमी संख्या आहे मला वाटतं तरुणांची नाही का. कुठे सर्व्हिसला कुठे ड्युटीवर काय माहिती आपले तरुण असतील कुठेतरी ड्युटीवर नाही का. त्यांना ड्युटी असते मला सायंकाळच्या वेळेस असते, सकाळी असते. 10-11 वाजता त्यांची ड्युटी चालू होते. गोड वाक्य बोलतो. त्यांना जर आपण एकदा चोपून ठेवलं तर 100% ते आपल्याला जीवनामध्ये यशस्वी पद्धतीने जगलेले दिसतील. आणि जर का आपण त्यांना चोपून नाही ठेवलं तर आपली फजिती झाल्याशिवाय राहायची. आपली फजितीच आहे. मग महाराजांनी आईचे गीत म्हणा नाही तर बापाचे गीत म्हणा. महाराज गीत म्हणून म्हणून ह्यान झाले माणूस. पण काय लोक सुधारायला तयार. दोष आपला आहे. गोड वाक्य बोलतो मला अभंग चिंतनामध्ये जायचं, मला अभंगाचं चिंतन मांडायचं. एक गोड वाक्य बोलतो. मेंढपाळानं बाभळ डाळल्याच्या नंतर आपण सगळे शहाणे माणसं आहेत. ज्यावेळेस तो एक बाभळ डाळतो ज्या टायमिंगला त्याच्यापासून 3 ते 4 तासाच्या आत त्या काट्या चौपाटून ठेवत असतो. आणि जर त्या 3 ते 4 तासाच्या नंतर चौपाटायला जर तो गेला तर काठी काय चौपाटत. परत जी काठी अशी मारतो का वर्ण अशी तीच काठी काय करते. आपली काठी ब्रह्ममुहूर्तावर जर उठत नसेल तर एखाद्या वेळेस कदाचित आपण असं ज्या स्थितीमध्ये फक्त असं वर करा आणि एकदा प्याकाडात घाला ती काठी ब्रह्ममुहूर्तावर जर चौपाटली तर आयुष्यभर आपल्याला कोठे वृद्धाश्रमात जायची गरज नाही. कुठेच नाही जायची गरज. तब हासोरी कृष्ण म्हणे अर्जुना काय नवल बोलणे कवनासी काय निजरे कवने अद्वैती येत उद्धरे आत्मनात्मनम नात्मनम वसाला येत. अरे तूच तुझ्या जीवन
अर्जुनाचा शिवकार दैवची मृत्यूमंत येईल देखा कारत तुम्हा किती बोलावं मला सुविचार तुम्ही म्हणाले आपलं फौजी इथे का येथे नाही का नाही कळत का विचारा माहिती कसं आपण करायचं त्या खऱ्या वेळेत तत्वज्ञानाच्या गोष्टी टाळून राजाराणीच्या गोष्टी सांगितल्या तर माणसानं काय भाऊजींना फक्त आम्हाला राजाराणीची गोष्ट सांगितली का कीर्तन संपून गेलं बुवा हे बघा ज्याचे 1000 अभंग पाठ असतील त्यांनी कीर्तन करावं किती 1000 अभंग त्यांनी कीर्तन व्यासपीठावर यावं आणि 1000 अभंगाची चिकाटी तिच्याकडे नसेल त्यांनी खरोखर 100% कीर्तनाच्या व्यासपीठावर कधीच येऊ नये मानत कीर्तन व्यासपीठ असं आहे कधी प्रमाण असणारे आमचा रागाचा शब्द कधी स्पर्श करून सांगता येत नाही आज 7वी 5वी 6वी वाजे पोराचं मामा ज्ञान शिकायला लागले अरे माझे मागा पाहू ते ज्ञान तिथपर्यंत पेरवत नाही ज्ञान पेरवायचं असेल त्याच्याकरता फार तप लागतं माऊलींचं 22 वर्षाच्या आतलं जे तप आहे ना साधं 6 वर्षाच्या माऊलींचं तप पाहिलं तर माऊलींचं हे तप काय आहे या आपल्या जगाला काय कळणार बरं मला सांगा बरं आता आपलं लेकरू जर 12-13 वर्षाचं म्हटलं जारे बाबा पैठणला पायी जरा हे गाडी होऊन त्यांची जाईल का आपलं लोक सहज बोलतात माऊलीनं काय केलं माऊलीनं नाही केलं आणि माऊलीनं कसं केलं काय माझं शांत पण का अरे माऊली इतपत असणारे माऊलींचं इतपत चरित्र पायाच्या बळत पोटातली कळ डोक्यातली वळवळ जाणून ठेवून जीवन जगत होते माऊली म्हणून ते जगाची माऊली ठरले महाराज ऐका मुद्द्यात या दिल दिया है जान भी देंगे परंतु युगाचा इतिहास घडत असताना प्रश्न भगवंतानी हे वतन तेरे लिए तुझ्या करता माझं जीवन समर्पण आहे त्रेता युगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सांगतात की हे वतन तेरे लिए म्हणून मातृरेश प्रसाद युद्ध संपल्याच्या नंतर माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची भाषा आणि द्वापार युगामध्ये हे कृष्ण भगवंत सांगतात यदा यदा धर्मश्च आगोय त्याच्याकरता त्याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे कारण तोच खरा माय तोच खरा बाप तो